शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीएम किसान सन्मान निधी योजने आणि नमो शेतकरी योजनेचे 32 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती 4000 रुपये होणार आहे जमा। पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदीच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। शेतकरी बांधवांना आता राज्यातील 92 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। व शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता। शेतकरी वाट बघत असलेले होते, परंतु अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देशाला पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना थेट पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम वाटप करायला सुरुवात होत आहे। बघा, पीएम किसान योजनेत 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेत 2000 रुपये एकत्रित 4000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, ज्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना 17000 रुपये नुकसान भरपाई पण मिळणार आहे। काल GR आला असून या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे। ही अधिकृत बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ हा अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, पैसे मिळणार आहेत की नाही, पैसे मिळवण्यासाठी काय करायचे आहे, सर्व या व्हिडिओ सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, बघा, आता या ठिकाणी जून महिना सुरू आहे, पेरणीची वेळ आली आहे। बियाणे, खते, मजुरी यासाठी पैसे लागतील। खेड्यापाड्यातील शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी करत होतो, कारण सरकारचे पैसे खात्यात येत नव्हते। परंतु आता काळजी करायची गरज नाही। सरकारकडून नमो शेतकरी योजनेची 2000 कोटीच्या जवळपास निधी मंजूर झाला आहे। केंद्र सरकारकडूनही पीएम किसानची निधी मंजूर प्रक्रिया झालेली आहे। त्यामुळे आता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हटलं तरी चालेल। आता पेरणीसाठी सरकारचा हातभार मिळण्यासाठी असल्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, आता या ठिकाणी धक्कादायक बातमी पण आहे। बघा, सरसकट सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। काही शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी यादीतून काढली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी अपात्र शेतकऱ्यांची मोठी छाटणी केली असून तुमचा हप्ता बंद होणार आहे। शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। अपात्र, बघा, कोणाला पैसे मिळणार नाहीत ते आधी आपण समजून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे घरात कोणी सरकारी नोकरीत असेल त्यांना हप्ता मिळणार नाही। म्हणजे तुमचा मुलगा पोलीस असेल, शिक्षक असेल, आर्मीत असेल, कोणत्याही सरकारी नोकरीत असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला हप्ता मिळणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर हप्ता बंद होणार। चौथी गोष्ट म्हणजे KYC आणि आधार लिंकिंग नसेल तर पैसे येणारच नाही। शेतकरी बांधवांनो, या 4 कारणामुळे जर तुमचे पैसे येत नसाल तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार आहेत। परंतु ज्यांनी KYC केली नाही त्यांना आजच्या आज करा, नाहीतर हप्ता अडकू शकतो। शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सांगतो की पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 महत्त्वाची कामे करायची आहे। ही 2 कामे जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला 2000 रुपये 4000 रुपयाची नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका। पहिले काम म्हणजे KYC। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान ॲपवर जाऊन फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे चेहरा दाखवून KYC पूर्ण करायची आहे। हे काम झालेलं नसेल तर आजच्या आज उशीर करू नका, कारण KYC नसेल तर लाभार्थी यादीतून नाव काढले जाईल, पैसे येणार नाहीत। हे काम घरी बसूनच मोबाईलवर करता येते। पीएम किसान ॲप डाउनलोड करा, त्यात KYC पर्याय निवडून आधार नंबर, OTP येईल, OTP टाका, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर KYC जर मोबाईलवर जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटरला म्हणजे सेवा केंद्राला जाऊन तिथे KYC करून घ्या। 5 ते 10 मिनिटाचं काम आहे। काम केलं नाही तर हे पैसे तुम्हाला येणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्या। दुसरे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे। शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल तर DBT मध्ये पैसे पाठवल्यावर त्या ठिकाणी अडकतात, खात्यात येत नाही। सरकारने पैसे पाठवले पण तुम्हाला मिळाले नाही असे होते। त्यामुळे बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासा, म्हणजे आधार कार्ड आणि पासबुक सोबत घेऊन जा। आधार लिंकिंग करून देतात, पण आज नाही तर उद्यावर हे काम ढकलू नका। आजच हे काम करा, नाहीतर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि त्या क्षणी तुम्हाला हे पैसे जमा होणार नाही। जरी त्याआधी आधार लिंकिंग केली नाही तर पैसे अडकतील। शेतकरी बांधवांनो, 2 कामे केली तरच
तुम्हाला पैसे मिळणार आहे. नुकसान भरपाईचे नक्कीच मिळतील. 1 मिनिट वाया घालवू नका. आजच शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पैसे मिळाल्यास काय होईल ते सांगतो. पैसे मिळाल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. पहिला मेसेज असेल क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये नमो शेतकरी योजना. हा मेसेज आला की समजा राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा केले. त्यानंतर थोड्याच वेळाने दुसरा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये PM किसान योजना असा मेसेज येईल. समजा केंद्र सरकारने PM किसानचे 2000 रुपये जमा केले. 2 वेगळे मेसेज वेगळ्या वेळी येतील आणि एकत्रित 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील. शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते एकाच वेळी एकत्र येणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे एक मेसेज आला आणि दुसरा नाही आला तर घाबरू नका. थोड्या वेळाने दुसरा मेसेज येईल. जर मेसेज आला नाही तर बँकेचे पासबुक अपडेट करा. पासबुक मध्ये एंट्री. शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सांगतो नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. काल GR आला आहे. अधिकृत कागदपत्राची आपल्या माहितीनुसार सांगतो. व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा यात असेल तर लवकरच लवकर तुम्हाला पैसे मिळतील. पहिला जिल्हा आहे नांदेड. बघा शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्हा हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून सुकलेलं नव्हतं, परंतु आता त्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 23 लाख रुपयाची नुकसान भरपाई DBTच्या माध्यमातून थेट खात्यात जमा केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तुमची वाट संपलेली आहे. तुमची पुढील 2-3 दिवसामध्ये पैसे खात्यावर येतील. आधार लिंकिंग आणि KYC पूर्ण असेल तर नक्की पैसे येतील. दुसरा आहे धाराशिव. बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना पेरणी केली होती. पैशाची खूप गरज होती. त्या नुकसानीची भरपाई मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात 3315 शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 कोटी रुपये आणि 33 लाख रुपयांची पूर्ण वितरण होणार आहे. ही रक्कम पुढच्या 2 ते 4 दिवसात खात्यात जमा होईल. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना काळजी करू नका, पैसे येणार आहे. फक्त KYC आणि आधार लिंकिंग तपासून घ्या. तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. बघा शेतकरी बांधवांनो, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा आंबा, काजू, नारळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले होते. आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. कोकणातील शेतकऱ्यांनी वर्षभर कटकट केली, परंतु हाती काहीच लागले नाही. त्या नुकसानीची भरपाई आता मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12 लाख रुपयाचे वितरण DBTच्या माध्यमातून जाणार आहे. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या आधी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. चौथा जिल्हा आहे रत्नागिरी. बघा शेतकरी बांधवांनो, रत्नागिरी जिल्हा हा कापूस उत्पादक आहे. संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी मोठे नुकसान झाले होते. परंतु आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 लाख रुपयांचे वितरण होणार आहे. ही माहिती होती आणि GR पण आलेला आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना या 4 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वितरण असून पुढील काही दिवसामध्ये आणखी जिल्ह्यांचा नंबर येईल. जेव्हा पुढील जिल्ह्यांचा GR येईल तेव्हा लगेच आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन माहिती आल्यावर लगेच नोटिफिकेशन येईल. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमकं कधी येणार? तर सांगतो, पेरणीच्या वेळेस म्हणजे पुढच्या आठवड्यात PM किसानचा हप्ता जाहीर होणार शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यावेळी जाहीर झाले नाही तर जूनच्या अखेरीस 21 ते 30 जूनच्या दरम्यान दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या पैशाची नितांत गरज असते. त्यावेळेच्या वेळी सरकार पैसे देणार, त्यामुळे जूनच्या शेवटपर्यंत नक्की पैसे येणार. जेव्हा अधिकृत तारीख जाहीर होईल तेव्हा लगेच या चॅनलवरती आपल्याला सांगायला मिळणार. शेतकरी बांधवांना बघा, थोडक्यात सांगतो काय करायचे म्हणजे KYC करा, आधार लिंकिंग करून ठेवा, ती पण तुम्ही तपासून घ्या. फार्मर ID काढला नसेल तर काढा. 4 म्हणजेच की चौथा आहे म्हणजे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा, तपासा, जेणेकरून पैसे आल्यावर मेसेज 5 मिनिटाच्या आत लगेच येईल. 5वं म्हणजे
बँक पासबुक अपडेट करत राहा. ही 5 कामे जर केली तर PM किसानचे 2 आधी नमो शेतकरीचे 2 पैसे आणि नुकसान भरपाईचे 10,000 ते 17,000 रुपयापर्यंत सगळे पैसे तुम्हाला खात्यावरती नक्की येतील. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला ही माहिती सांगितली ती सूत्रामार्फत दिलेली माहिती आहे. ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नाही. तुम्ही शेअर केल्यामुळे त्यांनाही पैसे मिळतील. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.